Hello, friends. Hope you are all safe and healthy. Welcome to Knowledge Treasure Channel. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत 9th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी लेसन नंबर 1 लॉज ऑफ मोशन ह्यामधील वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलॉसिटी अँड फॉर युनिफॉर्म एक्सिलरेशन. ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या लेसनचा सगळे प्रिव्हियस टॉपिक्स कव्हर केलेला आहे. आय होप तुम्ही ते व्हिडिओ पाहिला असेल. जर पाहिला नसेल तर आय बटनवर क्लिक करून ते तुम्ही पाहू शकतात. सो फ्रेंड्स, लेट अस बिगिन. Velocity time graph for uniform velocity. A train is moving with the uniform velocity of 60 km per hour for 5 hours. The velocity time graph for this uniform motion is shown in the figure. या ठिकाणी ऑलरेडी ग्राफ ड्रॉ करून दिलेला आहे. तर इथे काय विचारलेलं आहे, फर्स्ट वन, विथ द हेल्प ऑफ द ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. ओके, तर आपल्याला काय करायचं, 2 and 4 hours ह्या टाइम इंटरवलमध्ये ट्रेनने किती डिस्टन्स कव्हर केले आहे ते ह्या ग्राफवरून आपल्याला सांगायचं. सो तुम्हाला इथे एक्स ॲक्सिसमध्ये टाइम दिलेला आहे, वाय ॲक्सिसमध्ये वेलॉसिटी दिलेला आहे. तर आणि हे पण सांगितलेलं आहे ट्रेनने किती वेलॉसिटीने ट्रॅव्हल करत आहे, तर 60 km/h. सो इथे आपल्याला काय करायचं, आपल्याला ट्रेनने T1 आणि T2 ह्या टाइम इंटरवलमध्ये, T1 म्हणजे 2 hours, T2 म्हणजे 4 hours, ह्या टाइम इंटरवलमध्ये किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते आपल्याला सांगायचं. ते कसं सांगायचं ग्राफवरून, तर द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours इज इक्वल टू एरिया ऑफ ABCD. सो हे काय एरिया आहे, हे जे एरिया आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. हे जे एरिया आपल्याला फाइंड आउट करायचं. तर कसं फाइंड आउट करायचं, हे ABCD एरिया ABCD म्हणजे काय आहे, एरिया ऑफ, इथं आपण एक पॉईंट घेऊया, इथं P घेऊया, इथं S असं घेऊया. तर एरिया ऑफ ABCD इज इक्वल टू एरिया ऑफ PBDS, हे एरिया मायनस PACS एरिया ऑफ PACS असेल तर आपल्याला काय मिळते, एरिया ऑफ ABCD. सो आपल्याला असे फाइंड आउट करायचं. तर पहिलं स्टेप आहे एरिया ऑफ, सो इथे एरिया ऑफ ट्रायंगल ABCD इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PBDS मायनस एरिया ऑफ PACS. ओके, सो रेक्टँगलचा एरिया कसे फाइंड आउट करायचा, आपल्याला माहित आहे, आपण मॅथ्समध्ये शिकलेला आहे, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. सो इथे एरिया ऑफ ABCD इज इक्वल टू एरिया ऑफ PBDS, म्हणजे इथं लेंथ काय आहे, PBDSचा लेंथ PS आहे, PS इंटू SD मायनस एरिया ऑफ PACS, त्याचा लेंथ काय आहे PS आणि ब्रेथ काय आहे SC. ओके, SP इंटू SC. नेक्स्ट आपल्याला माहीत आहे PS म्हणजे किती आहे 60, SD म्हणजे किती आहे 4. ओके, नेक्स्ट मायनस SP, परत SP म्हणजे 60 आहे, SC म्हणजे किती आहे 2. सो 60 240 minus 120 that is equal to 120 km/h. सो आपल्याला एरिया ऑफ ABCD किती मिळाला, 120 km/h. सो आपण असे सांगू शकतो, ट्रेन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours इज 120 km/h. ओके, इथं आपण लिहू शकतो 120 km/h. ओके.
Next, is there a relation between the distance covered by the train between 2 and 4 hours and the area of a particular quadrangle in the graph? What is the acceleration of the train? तर इथे काय विचारलेलं आहे, हा जो तयार झालेला क्वाड्रँगल आहे ते आणि ट्रेन जो असा तयार झालेला रेक्टँगल आणि ते ट्रेन जो डिस्टन्स कव्हर केलेला आहे त्याच्यामध्ये काही रिलेशन आहे का? तर येस, कारण हा जो क्वाड्रँगल तयार झालेला आहे त्याचा एरिया म्हणजे काय आहे, ट्रेनने स्पेसिफिक पिरियडमध्ये म्हणजे 2 to 4 hours ह्या पिरियडमध्ये ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स कव्हर केलेला इंडिकेट करत असते हे क्वाड्रँगल ABCD. ओके. दुसरा असा विचारलेला आहे, व्हॉट इज द एक्सिलरेशन ऑफ द ट्रेन? तर इथे ट्रेनने कॉन्स्टंट वेलॉसिटी म्हणजे 60 km/h ह्या वेलॉसिटीने ट्रॅव्हल करत आहे, म्हणजे वेलॉसिटी आहे तसेच राहणार ते. there is no change in the velocity, so acceleration is nothing but change in velocity upon time, so acceleration is 0. Okay. Velocity time graph for uniform acceleration. The changes in the velocity of a car in specific time intervals are given in the following table. आताच आपण पाहिला युनिफॉर्म वेलॉसिटी. ओके, इथं आपण पाहणार आहोत युनिफॉर्म ॲसिलरेशन. तुम्हाला माहीतच आहे ॲसिलरेशन म्हणजे काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. सो चेंजेस इन वेलॉसिटी ऑफ कार इथे दाखवलेला आहे. टाईम पिरियडमध्ये 5 सेकंडचा गॅप आहे. इथे तुम्ही बघू शकता टाईम पिरियडमध्ये 5 सेकंडचा गॅप आहे. तर आफ्टर ईच 5 सेकंड वेलॉसिटी नोट डाऊन केलेला आहे. ओके, हे जे वेलॉसिटी चेंजेस आहे ते कसं आहे, पहिल्यांदा 8 मीटर/सेकंड आहे, त्याच्यानंतर 16, त्याच्यानंतर 24, त्याच्यानंतर 32, म्हणजे 8चं टेबल आहे ते कंप्लीट आहे. तर इथे प्रत्येक रीडिंगमध्ये किती डिफरन्स दिसते आपल्याला, तर 8चा डिफरन्स दिसते. म्हणजे ग्राफ कसा असणार, स्ट्राईट लाईन असणार. तर इथं ग्राफ कसा आहे, स्ट्राईट आहे. ह्याचाच अर्थ असा आहे की हे ऑब्जेक्ट म्हणजे कार युनिफॉर्म एक्सिलरेशनमध्ये आहे. ओके, तर आपल्याला इथं समजून घ्यायचा, जेव्हा आपण कुठेही ग्राफमध्ये स्ट्राईट लाईन पाहतो तर ते युनिफॉर्म मोशनमध्ये आहे आणि स्ट्राईट लाईन नसेल तर ते नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये आहे असे आपल्याला समजायचं. ओके. नेक्स्ट पॉईंट, द वेलॉसिटी टाइम ग्राफ in figure 1.8 shows that the velocity changes by equal amount in equal time intervals. Thus is uniform acceleration in accelerated motion. How much does the velocity change every 5 minutes? तर इथे आपण बघू शकतो दर 5 सेकंडला वेलॉसिटी किती चेंज होते, 8 मीटर/सेकंड. दर 5 सेकंडला 8, 16, 24 म्हणजे दर 5 सेकंडला 8 मीटर/सेकंडने चेंज होत आहे. त्यामुळे ह्याला आपण म्हणतो युनिफॉर्मली ॲसिलरेटेड मोशन. म्हणजे इक्वल टाईम इंटरवलमध्ये किती गॅप आहे, इथं 5 सेकंडचा गॅप आहे, तर इथं 8 मीटर/सेकंड असे इन्क्रीज होत गेलेलं आहे. इक्वल टाईम इंटरवलमध्ये इक्वल अमाऊंटमध्ये वेलॉसिटी चेंज होत आहे. सो हे काय आहे, acceleration, uniform acceleration in accelerated motion. Second point, for all uniformly accelerated motions the velocity time graph is a straight line. इथे आपण बघू शकतो हे सगळे युनिफॉर्म ॲसिलरेटेड मोशनमध्ये जो वेलॉसिटी टाइम ग्राफ तयार होते ते काय असते, स्ट्राईट लाईन असणार आहे. ओके, हे आपल्याला हे जे पॉईंट आहे हे जे पॉईंट आहे सेकंड पॉईंट आहे युनिफॉर्मली फॉर ऑल युनिफॉर्मली ॲसिलरेटेड मोशन द वेलॉसिटी टाइम ग्राफ इज ए स्ट्राईट लाईन. हे फिल इन द ब्लँक्सला विचारू शकतात. नेक्स्ट थर्ड पॉईंट, फॉर नॉन युनिफॉर्मली ॲसिलरेटेड मोशन्स द वेलॉसिटी टाइम ग्राफ मे हॅव एनी शेप डिपेंडिंग ऑन हाऊ द ॲसिलरेशन चेंजेस विथ द टाइम. तर नॉन युनिफॉर्म मोशन असेल तर वेलॉसिटी टाइम ग्राफ स्ट्राईट लाईन नसणार आहे. कोणत्याही शेप असे येऊ शकतात, असे येऊ शकतात, तर असे पण येऊ शकतात. म्हणजे कोणत्याही शेपमध्ये ते असणार. आणि त्याचं शेप कसं असणार, त्याचं शेप जे आहे ते वेलॉसिटीच्या चेंजवर डिपेंड असणार. ओके. नेक्स्ट आपण बघूया
From the graph in figure 1.8, we can determine the distance covered by the car between the 10th and 20th seconds as we did in the case of train in previous example. So, प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण ट्रेन होता त्याच्यामध्ये कसे आपण असे 2 to 4 अवर्समध्ये ट्रेनने किती डिस्टन्स कवर केलेला आहे ते आपण असे ह्या एरियामध्ये आपण एरिया फाइंड आउट करून डिटर्मिन केलेला आहे. तसेच इथे पण आपण ह्या फिगरमध्ये पण ह्या ग्राफमध्ये पण आपण कारने किती डिस्टन्स कवर केला तर 10 आणि 20 सेकंड ह्याच्यामध्ये कारने किती डिस्टन्स कवर केला हे डिस्टन्स आपण तसे फाइंड आउट करू शकतो असे सांगितलेलं आहे. ओके, नेक्स्ट. The difference is that the velocity of the car is not constant, unlike that of the train. ट्रेनचं velocity कसं होता 60 km/h चेंज होत होता. युनिफॉर्मली the velocity changes as a 60 km/h. पण इथे कारचा वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही आहे, तर कारचा वेलॉसिटी चेंज होत आहे. ट्रेनने युनिफॉर्म वेलॉसिटीमध्ये ट्रॅव्हल करत होता ते 60 km/h. पण इथे कारमध्ये युनिफॉर्म वेलॉसिटी नाही आहे, कारचा वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही आहे, बट इज कंटिन्युअसली चेंजिंग बिकॉज ऑफ युनिफॉर्म एक्सिलरेशन. तर कारचं वेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होत असते बिकॉज ऑफ अ युनिफॉर्म एक्सिलरेशन. So, in such a case, we have to use the average velocity of the car in the given time interval to determine the distance covered in that interval. So, अशा कंडिशन्समध्ये कारचं ॲव्हरेज वेलॉसिटी फाइंड आउट करायला लागतात. दिलेल्या टाईम इंटरवलमध्ये कार किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे. आता किती टाईम इंटरवल 10 to 20 ह्या टाईम इंटरवलमध्ये कार किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे ते आपण फाइंड आउट करायचं. कसं फाइंड आउट करायचं ॲव्हरेज फाइंड आउट करून करायचा. सो ॲव्हरेज वेलॉसिटी इज इक्वल टू फ्रॉम द ग्राफ द ॲव्हरेज वेलॉसिटी ऑफ द कार इज इक्वल टू 32 + 16/2 इज इक्वल टू 24 m/s. तर 32 आणि 16 हे का घेतले तर कारचं जे वेलॉसिटी आहे इथं 10 सेकंडमध्ये कारचं वेलॉसिटी किती आहे 16 आहे आणि 20 सेकंडमध्ये कारचं वेलॉसिटी किती आहे 32 आहे. सो आपण इथं घेतलेला आहे 32 आणि 16 घेतलेला आहे. डिवायडेड बाय 2 का केला तर तुम्हाला ॲव्हरेज फाइंड आउट कसं करायचा हे माहीतच असणार, मॅथ्समध्ये तुम्ही शिकलाच असणार ना. ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ द स्कोर्स डिवाइड बाय नंबर ऑफ स्कोर असं असते हो ना. सो इथे सम ऑफ स्कोर म्हणजे काय आहे इथं 32 आणि 16 ह्याचं सम 32 + 16 आपण किती आहे नंबर ऑफ स्कोर किती 2. सो 32 + 16 किती येते 48/2 म्हणजे 2 1 जा 2 1 जा 2 4 जा 24 m/s. सो what is the answer we are getting 24 m/s. Average velocity किती आला आपल्याला average velocity of the car is equal to 24 m/s. Multiplying this by the time interval that is 10 seconds give us the distance covered by the car. Distance covered कसं आपण फाइंड आउट करायचा तर आपल्याला काय यायचा इथे आपल्याला काय मिळाला वेलॉसिटी मिळाला. वेलॉसिटी म्हणजे काय आहे डिस्टन्स कवर्ड बाय द आपल्याला काय पाहिजे डिस्टन्स कवर्ड बाय द कार पाहिजे. सो डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण वेलॉसिटी म्हणजे काय आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. सो डिस्प्लेसमेंट जेव्हा एखादी ऑब्जेक्ट स्ट्राईट लाईनमध्ये मूव्ह होत असते इफ मोशन इज अलॉंग द स्ट्राईट लाईन देन डिस्टन्स इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही सेम असते. सो इथं स्ट्राईट लाईन आहे तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम आहे. सो आपण लिहू शकतो वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. सो आपल्याला पाहिजे डिस्टन्स. सो डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम. टाईम किती आहे 10 सेकंड. कसा 10 आणि 20च्या मध्ये किती गॅप आहे 20 - 10 इज नथिंग बट 10 सेकंड. सो टाईम किती आहे 10. वेलॉसिटी किती 24 × 10 दॅट इज नथिंग बट 240. तर युनिट काय आहे डिस्टन्सचा युनिट मीटर आहे. तर इथे आपण बघू शकतो वेलॉसिटीचं युनिट काय आहे m/s.
इंटू सेकंड. सेकंड कॅन्सल झाला, राहिलं किती मीटर. सो 240 मीटर. ओके. नेक्स्ट, check that similar to the example of the train, the distance covered is given by the area of quadrangle ABCD. ट्रेनच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितल्यासारखं इथे पण आपण डिस्टन्स कवर्ड बाय द कार आणि एरिया ऑफ द क्वाड्रँगल ABCD. इथे एरिया ऑफ द क्वाड्रँगल ABCD म्हणजे काय आहे, डिस्टन्स कवर्ड बाय द कार इन बिटवीन 10 and 20th सेकंड. ओके. सो हे पण आपण ट्रेनच्या एक्झाम्पलमध्ये कसे फाइंड आउट केलं तसं इथे पण फाइंड आउट करू शकतो असे सांगितलेलं आहे. ओके. तर कसं फाइंड आउट करायचा, एरिया ऑफ द क्वाड्रँगल ABCD इज इक्वल टू एरिया ऑफ द क्वाड्रँगल AECD प्लस एरिया ऑफ अ ट्रायंगल ABE. इथे तुम्ही बघितले तर ह्या फिगरमध्ये बघितले तर एरिया ऑफ ABCD इज इक्वल टू, इथे आपल्याला दोन शेप्स दिसते, एक ABE एक ट्रायंगल आणि हे एक स्क्वेअर. ओके. इथे एक स्क्वेअर दिसते आणि इथे एक ट्रायंगल दिसते. एरिया ऑफ AECD प्लस एरिया ऑफ द ट्रायंगल ABE इज इक्वल टू एरिया ऑफ ABCD. असे आपण फाइंड आउट करायचा. एरिया ऑफ द स्क्वेअर AECD is nothing but length into length or 2L. You can say this is not a square, this is rectangle. Sorry, this is rectangle. Area of the rectangle AECD म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं, लेंथ इंटू ब्रेथ. दॅट इज नथिंग बट AD इंटू DC प्लस इथं एरिया ऑफ दी ट्रायंगल. ट्रायंगलचं एरिया कसं फाइंड आउट करायचं, हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस काय आहे AE, हाफ इंटू AE इंटू हाईट काय आहे EB और BE. ओके. सो आपल्याला काय मिळाला, AD किती आहे, AD 8 प्लस 8 सो 16 आहे. 16 इंटू DC किती आहे 20 मायनस 10 दॅट इज नथिंग बट 10 प्लस हाफ इंटू AE किती आहे AE परत 10 आहे, AE 10 आहे. तर BE किती आहे हाईट 16 आणि 32 मायनस 16 किती आहे 16. सो 16. सो 2 1 जा 2 5 जा. सो आपल्याला काय मिळाला 160 प्लस 5 इंटू 16 80. सो 160 प्लस 80 इज नथिंग बट 240 मीटर. हे आपला डिस्टन्स कवर्ड एरिया ऑफ द ABCD. Area of ABCD is nothing but 240 meter. That is nothing but the distance covered by the car at the time interval 10 to 20 seconds. Okay. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी ह्यासारखे नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि त्याचबरोबर खाली कमेंट करायला विसरू नका. फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे या चॅनेलवरती 10th स्टँडर्डचे सर्व व्हिडिओज अवेलेबल आहे. आणि हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील जे लिंक आहे त्याचा यूज तुम्ही करू शकतात किंवा मित्रमैत्रिणींनासुद्धा देऊ शकतात. सो फ्रेंड्स, आय होप की हे सगळे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल आहे, युजफुल आहे. सो फ्रेंड्स, let us conclude on today's topic. We'll meet on next video with a new topic. Thank you for watching this video. See you in the next video. Bye bye.